20 वर्षांपूर्वी इथं काहीच नव्हतं. 15 वर्षांपूर्वी देखील इथं काहीच नव्हतं. 2003 साली इथं काम सुरू होतं. आज इथं हे उभं झालंय. आंतरराष्ट्रीय स्तराचं अत्याधुनिक मल्टी स्पेशालिटी रुग्णालय. याला म्हणतात जिद्द, चिकाटी. याला म्हणतात विकासाचा जबरदस्त ध्यास. याला म्हणतात उत्तर नागपूरचा कायापालट. काय होतं उत्तर नागपूर 15 वर्षांपूर्वी? एक साधी उपेक्षित वस्ती, घाण, रोगराईचं कायमचं माहेरघर. छोटे अरुंद रस्ते, जीवघेण्या खड्ड्यांनी भरलेले, पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी मैल मैल भटकंती, पायपीट. जणू सरकारी यंत्रणा विसरली होती की इथं देखील माणसं राहतात. मग त्यांना कुणी करून दिली ही आठवण? कुणी बदलला? काळाचा रुख. बदल, परिवर्तन, कायापालट हे नुसते शब्द नाहीत. ते जेव्हा घडतात तेव्हा सारच बदलवून ठेवतात. इतिहासाला नवं वळण देतो तो बदल. प्रत्यक्ष काळाचे जो भविष्य लिहितो तो खरा बदल. खरे बदल एका झटक्यात होत नसतात. एका झटक्यात जे होतात ते बदल कायम टिकत नसतात. असे कायम टिकणारे बदल घडवायला दृष्टी लागते. काळाच्याही पलीकडे बघणारी दृष्टी. झुंजण्याची जिद्द लागते, संघर्षाची ताकद लागते. उत्तर नागपूरच्या विकासानं महाराष्ट्राला थक्क केलंय. हा कायापालट म्हणजे चमत्कारापेक्षा कमी नाही. 15 वर्षांचा चमत्कार. हे सगळं घडवून आणलं एका दमदार, खंबीर आणि दृष्टी असलेल्या माणसानं. आणि मग चमत्कार घडू लागले. अहो, रांग लागली, रांग चमत्कारांची. आणि घडून आला एक दुर्लक्षित, उपेक्षित, पीडित आणि त्रस्त भागाचा चक्क कायापालट. डॉक्टर नितीन काशीनाथ राऊत एक जबरदस्त कार्यकर्ता, एक उत्तुंग भरारीचा नेता. छातीत हिम्मत, मनगटात ताकद आणि विकासाची दृष्टी. अजून खूप पुढे जायचंय. उत्तर नागपूरला महाराष्ट्राचा नंबर 1 मतदारसंघ करायचा ध्यास आहे. त्यासाठी खूप खूप नवे प्रकल्प रांगेत उभे आहेत. आज उत्तर नागपूरच्या जमिनीला देखील मोठा भाव आलाय. कधी कुणी विचार केला होता इथं देखील मार्केट, बाजारपेठा उभा राहतील? इथल्या तरुणांना इथंच रोजगार, नोकऱ्या मिळू लागतील? पण ते घडून येतंय आज. डॉक्टर नितीन राऊत यांनी तर जनसंधारणाच्या क्षेत्रात विक्रम घडून आणलाय. विक्रम. खूप खूप काम आहेत. लांब लचक यादी आहे. महाराष्ट्रानं पाहिली आहे या नेतृत्वाची भरारी. म्हणूनच महाराष्ट्र करतोय आज उत्तर नागपूरला सलाम. सलाम डॉक्टर नितीन राऊत, सलाम. मनगटानं आणि जिद्दीनं आमच्या जगण्याचा आणि आमच्या भागाचा कायापालट घडवल्याबद्दल सलाम. बाबासाहेब म्हणाले होते ते खरंच. चांगले बदल घडवून आणतो तोच खरा माणूस, तोच सच्चा माणूस. डॉक्टर नितीन राऊत, उत्तर नागपूर तुमच्या पाठीशी होता, आहे आणि पुढेही राहील.